मोजून 5 मिनिटं घेतो. कृपया ए बाया हो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुधीर भाऊसाठी. माईच्यान सांगलो जिने टाळ्या वाजवल्या मस्जिद काळी आहे. एकदा इथं बसलेल्या तमाम भीम सैनिकांना विनंती आहे, वाहक बी आपला भीमाचा आहे आणि आपण देखील भीम सैनिक आहोत. आणि मग आपल्या टाळ्या, वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुआनी, जोश नहीं लल्ला तो किस काम के तेरी जवानी, किस काम के तेरी जवानी. एकदा जोरदार टाळ्या हो द्या सन्माननीय विचार मंचासाठी. मुळात मी बोलणार नव्हतो, पण साहेब, बाबासाहेबांवर ज्या माणसानं प्रेम केलं, जी लोक बाबासाहेबांवर बोलले गेले, ज्या लोकांनी बाबासाहेबांसाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचं काम केलं, बाबासाहेबांचे विचार व्यक्त करण्याचं काम केलं, हा आमचा भोळा आणि भावनिक समाज आहे. तो त्याला देव्हाऱ्यात जागा देतो, पण जो साला बैमान झाला त्याचा कार्यक्रम करेक्ट करतो. आणि म्हणून कुठलाही समाज घडवताना पहिल्यांदा ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्यावा. रिकाम मोकार आहे, गलीत बसतंय, याचं हे चालू आहे त्याचं ते चालू आहे, त्यानं थोडाफार वेळ समाजासाठी द्यावा. ज्याच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त कमवलेला पैसा आहे त्यानं थोडाफार पैसा समाजासाठी द्यावा. सुधीर भाऊ माहिती काय काय अडचणी असतात. कार्यक्रम ठेवणं काय साधी गोष्ट आहे काय? म्हणजे ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्यावी, ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पैसा द्यावा, ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं समाजासाठी ताकद द्यावी. आपण तारीख विसरलो नाहीये. 10 डिसेंबर 11 डिसेंबर. काहीला वाटलं चळवळ संपली. चळवळ संपत नसती. जंगल का राजा शेर कहलाता है उसकी ताकत और सामर्थ्य की वजह से. जंगल में कभी चुनाव नहीं होते. आणि म्हणून वाघाची दाढ आहे, घराघरात छावा आहे, घराघरात भीम सैनिक आहे. फक्त एकच काम करतो, तुमच्यातले हेवेदावेदार असे कमी करा. समाज या नात्याने एकत्र या. जिथं अन्याय होतो त्या ठिकाणी तुमचा आवाज आला पाहिजे. भीम सैनिक गरजला पाहिजे. मी मोठा, मी नमका, मी ढमका चळवळीत. कारण का वामनदादा कर्डक काय म्हणले, केवळ एखादा मोर्चा येतो गल्लीमध्ये माझ्या मागे समाज आहे, ते करू नका. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाली, कुणाम आपली म्हणावी, चेहरे हजार झाली, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसाच मेली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसाच मेली तर का रे. आणि म्हणून तो भीम सैनिक आपल्यातला जिवंत असणं गरजेचं आहे. हा कार्यक्रम घेत असताना मी आवर्जून एकच सांगेल की बाबा, ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्यावा, ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पैसा द्यावा, ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं ताकद द्यावी. आणि ज्या दलिंदराकडे काहीच नाही त्यानं गुमान गपरावं. समाज जे काम करतो त्या काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभं राहावं. येणाऱ्या काळात सुधीर भाऊच्या मागे तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. मोती शिंदेचं फार मोठं काम आहे याच्यामध्ये, अनेक युवकांचं काम आहे. आणि म्हणून 500 कोटी रुपये देऊन बाबासाहेबांचे विचार पुन्हा समाज माणसात विद्यार्थी या नात्यानं तुम्हाला पेरायचे. बाबासाहेब आंबेडकरांना कलेक्टर भेटायला आला तेव्हा त्यांनी सांगितलं, जाय महारवाड्यात जाय, लाल दिव्याची गाडी घेऊन जाय, बडियापैकी ड्रायव्हर घेऊन जाय, एक अंगरक्षक घेऊन जाय. कळू दे माझ्या मायलेकींना, अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है. आज या ठिकाणी संजयजी सिरसाट साहेब आहेत. मुळात आपल्या हातात साहेब सत्ता नसती, काँग्रेस तर बोलू शकले नसते. हे अधिकार राज्यघटनेच्या कलम 16 मध्ये येतो. कलम 15 येते. आपल्याला एखाद्या बाजारामध्ये, एखाद्या शाळेमध्ये, एखाद्या विद्यालयामध्ये जाण्याचा कुठला अधिकार नव्हता, पण आता कोणता माईक आला, कलम 15 नुसार आपल्याला विचारू शकत नाही. आपल्या जातीवरून, आपल्या वर्णावरून, आपल्या रंगावरून कोणताच माईकाला आपला प्रवेश न करू शकत नाही. आणि म्हणून या देशात 543 खासदार आहेत. आपल्या बापानं केलं काय? तुम्ही काही झक मारा, 85 खासदार तुम्हाला एससी चे निवडून द्यावे लागतील. ही ताकद आहे, पॉवर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. 47 खासदार या भारतामध्ये काही झक मारा. 4120 आमदार आहेत या भारतामध्ये. 30 विधानसभा आहेत. एकूण आमदाराची संख्या विधान परिषद सोडून एकूण आमदाराची संख्या 4120 आहे. तुम्ही काही झक मारा, 614 आमदार तुम्हाला एससी प्रवर्गातूनच निवडून द्यावे लागतील. ही ताकद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची. पण इथं बसलेला जो वाहक आहे, ज्या वाहकाचा आपण सत्कार करालो, ज्या माणसानं बाबासाहेबांच्या कार्यासाठी 500 कोटीचा निधी दिलाय,
तोभा खुल्या प्रवर्गातून निवडून आला म्हणून एकदा जोरदार टाळ्या होत्या. ही काय साधी सुधी गोष्ट नाही भाऊ. आणि म्हणून आपण आपल्या समाजासाठी जागसाल. या ठिकाणी हा कार्यक्रम पक्षाचा नाही. सुधीर भाऊ आणखी पक्षात गेले नाही. बाकी तुमचे आशीर्वाद असतील तर जगात नंबर 1 कार्यक्रम होईल. सन्माननीय मंत्री महोदय साहेब यांनी इथं वेळ दिलाय. खऱ्या अर्थानं एवढा भोळा भाबडा समाज आपल्या बाबासाहेबांसाठी जो कोणी जागतो त्यांचा सत्कारच नाही, त्याला हृदयात जागा देतो. साहेब, जोपर्यंत या समाजाच्या हृदयात प्राण आहे तोपर्यंत तुमची हृदयात जागा आहे. ती जागा सदैव तशीच ठेवतील अशी एक अपेक्षा करतो. आणि तुमचा वरदहस्त जरासा सुधीर भाऊच्या डोक्यावर पडावा. या ठिकाणी महागायक सन्माननीय आनंदी, आम्ही लहान जन्मलो तेव्हापासून तुमचे गाणे ऐकलो. तुमच्या गाण्यातून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची चळवळ प्रत्येक गाण्यातून कळते. त्याबद्दल तुमचे हृदयाच्या तळापासून आभार मानतो. या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी सुधीर भाऊला योगदान दिलं, काम केलं, सोबत राहिले आणि हा कार्यक्रम यशस्वी घडून आणला, त्या सर्वांचे हृदयाच्या तळापासून आभार व्यक्त करतो. आणि बेंबीच्या देठापासून आपला आवाज आला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतीय संविधानाचा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय भारत.